ते शिवसेनाचे जेही असेल ते मला माहीत नाही, पण हे BJP कडून उमेदवारी मागितली होती, नाही भेटलं तर कुठंतरी जाऊन लढायचं, हेच आहे त्यांचा विषय. अजून दुसरं काही नाही. एखादी तरी मूलभूत सुविधा दाखवा ना तुम्ही. देखिए ते लबाड़ पैनल है, बस सब झूठ पे बने वाला है, एकदम लबाड़ एकदम. हम उनके बारे में बात करेंगे तो हमको लोग हंस रहे कि अरे उनके बारे में बात ही मत करो बोले. 3 वर्ष प्रशासन होतं, कुठं होते तुम्ही? 3 वर्षापासून आम्ही जनतेत आहे, अगोदर 5 वर्ष आहे. क्रोश विरोध जताने के बाद भी वहाँ के दूसरे शिवसेना के भी आमदार वो जाके उनको बोले, समझाया तो भी नहीं माने उन्होंने. मगर हमारे से ही उनको उम्मीद थी, हमको ही बुला के हमारे से निवारण करे उन्होंने. उनको इतना भरोसा था कि हम वापस फिर से काम करेंगे बोल के हमको बुला के सत्कार के साथ. हेच होते जे BJP कडून तिकीटसाठी प्रयत्न केले, नाही भेटला म्हणून इकडे तिकडे जाऊन उमेदवारी घेतली. विकास झाला म्हणूनच ते BJP कडे होते ना. तर अशोक चव्हाण हे म्हणजे विकास दृष्टिकोन आहे. योजना हे जे योजना आहे ते देवाभाऊची संकल्पना होती आणि लाडकी बहीण आहे, आता ते लखपती बहीण होणार आहे. पण आमच्याकडे झालेले विकास कामं हे जनतेला माहीत आहे आणि आम्ही जिथेही जात आहे तिथं भरघोस असं आम्हाला प्रचंड आशीर्वाद देत आहेत. वारंवार जनता निवडून देते, विकास होते म्हणूनच निवडून देते ना. महानगरपालिकेचे निवडणुकीचे शेवटचे काही 2-3 दिवस उरलेले आहेत. सगळे उमेदवार आपापल्या परीने मतदारांपर्यंत शेवटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि डोर टू डोर प्रचार करत आहेत. माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचं अधिकृत प्रभाग क्रमांक 17चे उमेदवार माझ्यासोबत आहेत. यांना विचारूयात यांचे विकासाचे मुद्दे काय आहेत, हे कोणत्या विषयावर निवडणूक लढवत आहेत. साहेब, काय आपले विकासाचे मुद्दे आहेत आणि आपण कुठल्या मुद्द्यांना घेऊन जनतेसमोर जातात? विकासाचे मुद्दे म्हणजे मूलभूत सुविधा जे जनतांना पाहिजे, त्याच्यासाठीच आम्ही चौघं जे जुनेही आहे आणि कुंजीवाले जे नवीन आहे आमच्यासोबत, अगोदर झालेले काम त्याच्याशिवाय अजून दुसरं कोणतेही मुद्दे कोणाकडेही शिल्लक नाही. अपोजिशनवाल्याकडे काही मुद्दे नाही म्हणून ते उगं काही बोलतात, पण आमच्याकडे झालेले विकास कामं हे जनतेला माहीत आहे आणि आम्ही जिथेही जात आहे तिथं भरघोस असं आम्हाला प्रचंड आशीर्वाद देत आहेत. असं म्हणण्यात आलं आहे विरोधकांकडून की कुठलाही विकास झालेला नाही आहे आणि नगरसेवकांनी आजपर्यंत काहीच केलं नाही. हे ते म्हणत आहे, जनतेला विचारा ना. हे जनता सांगणारी आहे, यांनी सांगण्यावरून थोडी होते. हेच होते जे BJP कडून तिकीटसाठी प्रयत्न केले, नाही भेटला म्हणून इकडे तिकडे जाऊन उमेदवारी घेतली. विकास झाला म्हणूनच ते BJP कडे होते ना तिकीट मागण्यासाठी. आपण पण उमेदवार आहात म्हणून या प्रभागात जात आहेत. लोकांचं कसं प्रतिसाद आहे? प्रतिसाद तो बहुत अच्छा है. मतलब हर घर में जहाँ भी जाते हम तो ज़बरदस्ती हमको चाय पिए के बगैर तो उठाते नहीं हमारे को, हमारा सत्कार करते बहुत तरीके से, प्यार से. चारों को हमको एक मत होके वोट देने का पूरा वादा करते हैं. विकासाचे कोणते मुद्दे आहेत? आपण म्हणतायत की आम्ही कामं केलेले आहेत. जुने जे आहेत तुम्ही सगळे 3 नगरसेवक आहेत आणि एक नवीन आहे. तुमच्या प्रभागात आता कोणत्या प्रश्नांचं तुम्ही निवडून आला तर काम करणार आहे? विकास तर झालेला आहे प्रभागामध्ये. आता मुठ्ठाजी आहे ते 5-6 टर्मचे नगरसेवक आहे, नवाब आहे ते 4 टर्मचे नगरसेवक आहे, मी दुसऱ्यांदा उभं टाकलेलो आहे. तर ते वारंवार जनता निवडून देते, विकास होते म्हणूनच निवडून देते ना. सरळ बोलण्याचा प्रयत्न असा आहे की विकास होते म्हणूनच लोक निवडून देतात. उनको कोई जगह ही नहीं बची कि हमारा कहीं निकाल सके उन्होंने, क्योंकि लोगों का विकास हुआ है बोल के हमको हर घर में सत्कार से, उनके घर के पास पानी का ड्रेनेज लाइन वो उन्होंने ढूंढ रहे, कचरा ये वो, चलो नॉमिनल कचरा हो तो रेगुलर रहता लोग, मगर दूसरे कहीं उनको बचे वाली चीज़ें 90% हमारे एरिया में काम अच्छी तरह से होने वाले हैं. आपला जे प्रभाग आहे ते खूप मोठं आहे. ते सोमेश कॉलनीपर्यंत शेवटपर्यंत जातो. तिथले काही नागरिकांनी म्हणलं होतं की आम्ही मतदान करणार नाही. त्याचं कसं सांगा? त्यांची जे मूलभूत सुविधा होती 1-2% तर कुठेही काम शिल्लक राहते. काल त्याचंही निवारण झालं आहे आणि ते आता स्वतः काल त्यांनी म्हणलं की आम्ही तुमच्यासोबत आहे आणि आमचा कोणताही बहिष्कार नाही. ते आज नाही तर उद्या सगळ्यांना कळेल आणि आम्हाला असं काही वाटत नाही कुठेही की असे कोणते प्रश्न आहे. 1-2% तर राहणार आहे, साहजिकच आहे. समोर इतना उन्होंने आक्रोश विरोध जताने के बाद भी वहाँ के दूसरे शिवसेना के भी आमदार वो जाके उनको बोले, समझाया तो भी नहीं माने उन्होंने. मगर हमारे से ही उनको उम्मीद थी, हमको ही बुला के हमारे से निवारण करे उन्होंने.
उनको इतना भरोसा था कि हम वापस फिर से काम करेंगे बोल के हमको बुला के सत्कार के साथ कल 400 आदमी थे सोमेश कॉलोनी में। डीपी साहब, गोप छड़े साहब और अमर राजूकर जी थे। उन्होंने भरोसा देने पे 100% हमको मान के मतदान करने के लिए। अशोकराव चव्हाण साहेब यांचं असं म्हणणं आहे की हे नांदेडसाठी वोट करा, माझ्यासाठी मला बघून वोट करा, ट्रिपल इंजिन सरकार होईल जर नांदेडमध्ये महानगरपालिकेची सत्ता येईल. काय सांगाल याच्यावर? हो, 100% वर मोदीजी आहे, महाराष्ट्रामध्ये देवा भाऊ आहे आणि नांदेडच्या विकासासाठी आतापर्यंत चव्हाण साहेबाच्या पाठीशीच जनता राहिलेली आहे. तर अशोक चव्हाण हे म्हणजे विकास दृष्टिकोन आहे, सगळ्यांनाही माहीत आहे. बाकी दुसऱ्याकडे काय विजन आहे का आहे, काहीच नाही. फक्त मुद्दा एकच आहे त्यांना की काहीतरी टार्गेट करा आणि काहीतरी निश्चित बोलायचं. आपण नवीन आहात, पहिल्यांदा आपल्याला उमेदवारी भेटली आहे, काय सांगाल? मैं नया उम्मीदवार हूँ, मगर मेरे साथ पिछले 3 टर्म से डिम्पल भाई नवाब है, मुथा जी 55 साल से इनके घर में चालू है राजनीति, धीरज भैया की माता जी है, तो उनका फ़ायदा लेके उनके साथ चल के वार्ड का विकास करने की पूरी कोशिश करेंगे हम. वार्ड के अंदर आपके पास कौन से मुद्दे हैं, जनता को आपसे उम्मीद है, तो कौन से मुद्दों के ऊपर आप काम करेंगे? अभी लगभग 80% तो सभी काम हो चुके हैं वार्ड के, जैसा ड्रेनेज का हो, रोड का हो, बाकी जो भी बचे हुए काम है वो हम सब चारों नगरसेवक मिलके वो पूरे करेंगे. समोर शिवसेनेचं जे पॅनल आहे शिंदे गटाचं, ते खूप तगडं आव्हान आपल्याला देतोय, असं वातावरण निर्माण झालंय, त्याच्यावर काय सांगा? लबाड असं काहीच नाही ना. ते शिवसेनाचे जेही असेल ते मला माहीत नाही, पण हे BJP कडून उमेदवारी मागितली होती, नाही भेटलं तर कुठं तरी जाऊन लढायचं, हेच आहे त्यांचा विषय. अजून दुसरं काही नाही. एखादी तरी मूलभूत सुविधा दाखवा ना तुम्ही. 3 वर्ष प्रशासन होतं, कुठं होते तुम्ही? 3 वर्षापासून आम्ही जनतेत आहे, अगोदर 5 वर्ष आहे. जनता आम्हाला इतकं जवळ आहे की त्यांना माहीत आहे काम झालेलं आहे, जनता त्यांना सांगते. जे समोरचं पॅनल आहे ते खूप तगडं आव्हान आपल्याला देतोय, काय सांगा? एक ये लबाड़ पैनल है, बस सब झूठ पे बने वाला है, एकदम लबाड़ एकदम. हम उनके बारे में बात करेंगे तो हमको लोग हंस रहे कि अरे उनके बारे में बात ही मत करो बोले. वो पहले एक दूसरे के ऐसे विरोधक थे, वो कोई मैटर में गुरुद्वारे के एक दूसरे पे आरोप लगाते थे चोरी का, मगर आज वो सब मिलकर एक साथ घूम रहे चोर, ऐसा हो गया. वो एकदम लबाड़, बात ही मत करो उनके बारे में, हमको शर्म आ रही बात करने की. महाराष्ट्र शासनाची जे योजना आहे त्या संदर्भात ते महाराष्ट्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी नांदेड शहरात होईल आपल्या पद्धतीने सांगा. हो, लाडकी बहीण योजना हे जे योजना आहे ते देवाभाऊची संकल्पना होती आणि आता त्यांनी परवा नांदेडमध्ये आले होते तेव्हा त्यांनी हेही स्पष्ट सांगितले जे लाडकी बहीण आहे आता ते लखपती बहीण होणार आहे. म्हणजे इतका विश्वास आहे जनतेचा त्यांच्यावर आणि लाडकी बहिणीचा की आता परत 14 तारखेला जे आहे त्यांचा हप्ता हे होणार आहे, मकर संक्रांती त्यांची गोड होणार आहे. काय सांगाल, 16 तारखेला आपलं पॅनल प्रभाग नंबर 17 निवडून येईल का? हो, 15 तारखेला माझी जनतालाही हीच विनंती आहे की आपण मतदानाला स्वतःहून जायचं आणि चारी BJP नांदेड चारी प्रभाग नंबर 17च नाही, जिथे जिथे BJPचे उमेदवार उभे आहेत त्यांनी आपलं मतदान, अमूल्य मतदान BJPच्या उमेदवाराला द्यायचं आणि अशोक चव्हाण साहेबाचे हात बळकट करायचे ही सगळ्यांना विनंती. बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की प्रभाग नंबर 17ची जनता भारतीय जनता पार्टीच्या या उमेदवारांच्या पाठीमागे उभं टाकतील का आणि यांना भरघोस मतांनी निवडून देतील का? खूप खूप धन्यवाद.